गाडीने मोठे नेते आले कोणी परवा दिवशी भाषण करताना सांगतात युती आम्ही तोडली. तुम्हाला मुद्दा म्हणून तुम्हाला कळायला पाहिजे म्हणून सांगतो. नाही तर तुम्ही म्हणाल की संजय शिरसाटाने त्या गोष्टीचं उत्तरच दिलं नाही. युतीला मी बसलेलो. हे संजय शिरसाट जेव्हाही बोलेल तर खरा बोलेल हे तुम्हाला सर्वांना माहिती आहे. आणि तोंडावर बोलणं हा आपला स्वभाव आहे. युतीमध्ये बसलो आम्ही. युती सर्व फायनल व्हायला आली. एक जागा अशी होती त्या जागेवर मला हळूच सांगितलं ज्याच अतुल सावे साहेबांनी, साहेब ती जागा आम्ही तुम्हाला सोडतो परंतु त्या ठिकाणी आम्हाला बी फॉर्म द्यावा लागेल. हे मी जे बोलतोय हे त्यांना विचारा. जर हे खोटं असेल तर तुम्ही जोडा काढून मला मारा, मी त्याला खायला तयार आहे. मी जे ठामपणे सांगतोय, जे आरोप प्रत्यारोप करतात ना त्यांनी स्वतः पहिले आपल्या आतमध्ये झाकून पाहावं आपण किती खोटं बोलतो. अरे लिमिट असते खोटं बोलायची काय. अरे नाही ना, ती जागा तर तू आम्हाला सोडत असशील तर बी फॉर्म देतो कशाला. नाही म्हणे साहेब त्याचे तिथं जो उमेदवार उभा करायचा आहे ना त्याचा एक मित्र डोंबवलेला आहे, तो त्याचा व्यावसायिक आहे आणि त्या व्यावसायिकाचा रवी चव्हाणाशी असलेली मैत्री ती. आणि रवी चव्हाणनी मला सांगितलं की काही झालं तर त्याला तिकीट देऊन टाका. हे भाजपचा अलगच चक्कर आहे. माणूस कुठलचा सांगतोय कोण, तिकीट कुठं. नाही म्हणे आम्हाला द्यावाच लागेल बी फॉर्म. मग मी म्हणलं तुम्ही एक बी फॉर्म द्याल तर मग मी पण एक बी फॉर्म देईल ना. काही चुकलं माझं. जर तुम्ही पहिलं सुरुवात करताय तर त्या टायमाला मला द्यावं लागेल की नाही. तो म्हणे चालेल. मग चालेल म्हणल्यानंतर मी दिलाय ना. चालेल म्हणलं म्हणून दिलाय ना. काळ्याला कशासाठी उभं केलंय ना मी. नाही तर हा मतदारसंघ तर सुटलेलाच होता. परंतु तुम्ही केली ती चुकी नाही, आम्ही केली ती घोडचूक. आणि युती कशी तोडली, त्यांनी युती तोडली असं बोंबलायला तयार.